नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर श्रीकृष्ण जयंती कधी आहे, ते केव्हा साजरी करावी, त्याचा शुभमुहूर्त काय आहे आणि किती तारखेला आहे, तर याबद्दल आपण इथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात सगळीकडे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो। जन्माष्टमीचा उत्सव हा इतका भव्य दिव्य असतो की इथे सगळीकडे रेलचेल चालू असते। काही ठिकाणी तर तो 2 दिवस साजरा केला जातो। एक दिवस जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो, तर दुसऱ्या दिवशी गोपाळकालासुद्धा असतो, दहीहंडीसुद्धा असते आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं। यंदा हा सण 15 तारखेला आणि 16 तारखेलासुद्धा जन्माष्टमी साजरी करणार आहेत। तर याबद्दल गोंधळ आणि त्यामुळे चला पाहूयात, तर जन्माष्टमी 2 दिवस असणार की 1 दिवस। तर जन्माष्टमी उत्सव हा कसा साजरा करायचा आहे, व्रत कसे करायचे आहे, तर आपण या व्हिडिओत आज जाणून घेणार आहोत। तर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। तर भगवान कृष्णाचा जन्म या दिवशी झाल्याने सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने कृष्णाची पूजा आणि व्रत करतात। कृष्ण जन्मोत्सव हा भाविकांसाठी मोठा सोहळा आणि उत्सव असतो। हिंदू धर्मात जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करतात। भगवान विष्णूचे 8 अवतार असल्यामुळे श्रीकृष्ण त्याचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात झालेला आहे। तर यावर्षी जन्माष्टमी कधी आहे याबद्दल लोकांमध्ये थोडा गोंधळ झालेला आहे, पण आपण याच्या व्हिडिओमध्ये नेमकं कधी साजरी करणार आहे आणि व्रत कसा करायचा आहे, पूजेची विधी कशी करायची आहे, या सगळ्या शंका आपण इथे या व्हिडिओत दूर करणार आहोत। यंदा जन्माष्टमी केव्हा साजरी करायची आहे आणि जन्माष्टमी अष्टमी तिथी व रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते। यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी 2 दिवस असणार आहे। पंचांगानुसार आपल्याला 15 ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री 11:49 सुरू होईल। त्यानंतर 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपणार आहे। तर त्यामुळे आपण 15 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत। तर वैष्णव लोक म्हणजे 16 ऑगस्टला जन्माष्टमी मानली जाते। तर कृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व काय आहे आणि त्याचे धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्ण जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता, त्यामुळे त्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते। तर त्याच दिवशी आपल्याला इथे उपवास करायचा आहे, त्या तिथीनुसार आपल्याला इथे उपवास करायचा आहे आणि त्यानंतर पूजासुद्धा त्या दिवशी शुभ मानली जाते। त्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार 15 ते 16 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करू शकता। मात्र शास्त्रानुसार 15 ऑगस्टच्या दिवशी जास्त चांगला असतो। त्या दिवशीच तुम्हाला इथे पूजा आणि पाळणासुद्धा हलवायचा आहे। तर जन्माष्टमीची पूजा करताना जन्माष्टमीची रात्री 12 वाजता तुम्ही घरात छानसा पाळणा सजवायचा आहे। पाळणा सजवताना घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण असायचं आहे। बाळकृष्णाला पाळण्यात ठेवताना त्या पाळण्यात जन्माष्टमीच्या आधी तुम्हाला ते काकडीमध्ये त्याला मस्त काकडी कापून त्याच्यामध्ये कृष्णांना ठेवून त्याचा जन्मसुद्धा करायचा आहे। त्यानंतर बाळकृष्णाला त्या काकडीमधून काढून दूध, दही, तूप, मध, त्यानंतर गंगाजल अशा पंचामृताने तुम्हाला त्यांचं भक्तिभावाने स्नान करायचं आहे। स्नान झाल्यानंतर बाळकृष्णाला नवीन वस्त्र परिधान करायचे आहे। मग त्याला गंध, अत्तर, धूप, दीप लावून छानसं फुलांनी सजवून त्यांना छानसं पाळण्यात टाकायचं आहे। पाळण्यात टाकताना छानसे पाळणे म्हणायचे आहे। पाळणे 5 प्रकारात आहे। 5 अंगाडी गीत गायचे आहे। त्यानंतर भक्तिभावाने मस्त नैवेद्य दाखवायचा आहे। लोणी, साखर, पंजीर, खीर आणि पंचामृत तिथे दाखवायचं आहे। मग पाळणा हलवून यामध्ये श्रीकृष्णाचे भजन, कृष्णाचे मंत्र, जाप, आरती करून श्रीकृष्णाचे गाणे वगैरे म्हणून छानसं तुम्हाला इथे छानसं डान्स वगैरे करायचा आहे।
तर अशा प्रकारे तुम्हाला जन्माष्टमीचा सण साजरा करायचा आहे. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन क्लिक करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.